नमस्कार. आपल्या मराठी टिप्स या चॅनेलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण पाहणार आहोत आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मकता कशी घालवावी. कधीकधी काय होतं, घरामध्ये अचानक नकारात्मकता येते, म्हणजे काहीच करण्याची इच्छा होत नाही. सारखा आपल्याला काही काम न करण्याची इच्छा होणे, त्याचबरोबर आळस येणे, ही नकारात्मकतेची लक्षणे आहे. तर आज मी तुम्हाला घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी काही उपाय सांगणार आहेत. ते जर उपाय तुम्ही नियमित दररोज केले तर घरातील नकारात्मकता नक्कीच कमी होईल. तर रोज संध्याकाळी घरामध्ये कापूर जाळायचा आहे. त्याचबरोबर रोज संध्याकाळी घराबाहेर धूपसुद्धा जाळावा. मंगळवार आणि शुक्रवार या दोन्हीही दिवशी 2 कापराच्या वड्या घ्यायच्यात आणि त्यावर 2 लवंग ठेवायचे आहेत आणि ते जाळायचे आहेत. त्याचबरोबर अख्ख्या घरभर ते फिरवायचे आहेत. त्यामुळे काय होतं की नकारात्मकता नक्कीच कमी होते. त्यानंतर घरासमोर कधीही चप्पल ठेवू नये. दररोज घराच्या उंबरठ्यावर हळद आणि गोमूत्र यांचं लेपन करायचं, जेणेकरून घरामध्ये येणारी जी निगेटिव्ह एनर्जी असते ती एनर्जी आपल्या दरवाजाच्या बाहेरच राहील. आपल्या घराच्या खिडक्या या नेहमी उघड्या ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर आपलं घर नेहमी टापटीप आणि स्वच्छ ठेवायचं आहे. घरामध्ये नेहमी सकारात्मक बोलायचं आहे, जेणेकरून जास्त नकारात्मकता आपल्या घरामध्ये येणार नाही. म्हणजे वातावरणसुद्धा अगदी प्रसन्न राहतं. त्याचबरोबर पौर्णिमेला घरामध्ये सत्यनारायण पूजा ही घरच्या घरी घालावी. रोज सायंकाळी मुख्य दरवाजाबाहेर आपण नेहमी तुपाचा दिवा लावावा. मग घरामध्ये हनुमान चालीसा सुद्धा प्रत्येकाने ऐकली पाहिजे. आपल्या मनात वाईट विचार येत नाही आणि निगेटिव्ह एनर्जी सुद्धा आसपास असणारी कमी होते. त्याचबरोबर घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये एक बाऊल ठेवून त्यामध्ये खडे मीठ ठेवावे आणि जेव्हा ते मीठ पूर्णपणे कमी होईल तेव्हा दुसरं खडे मीठ ठेवावे. यामुळे घरातील निगेटिव्ह एनर्जी नक्कीच कमी होईल. तर आता निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये आहे हे आपण कसं ओळखावं? तर मनामध्ये वाईट विचार येतात. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये दर आठवड्याला काही ना काही 2-3 वस्तू तुटतात किंवा फुटतात किंवा बंद पडतात, टीव्ही वगैरे. त्यानंतर घरातील व्यक्ती सतत आजारी पडणे. आपल्या घरामध्ये जर एखादं महत्त्वाचं काम असेल, आपण एखादं महत्त्वाचं काम करायला घेतलं असेल तर ते काम नेमकं शेवटच्या टप्प्यात अटकणं, यालाही घरात निगेटिव्ह एनर्जी असल्याचं लक्षण मानलं जातं. त्याचबरोबर खूप अपार मेहनत आणि कष्ट करूनही जेव्हा यश मिळत नाही ना, तेव्हा माणूस पूर्णपणे खचून जातो. त्याला काहीच काम करण्याची इच्छासुद्धा राहत नाही आणि ते सुद्धा एक निगेटिव्ह एनर्जीचंच लक्षण आहे. तर मैत्रिणींनो, अशा छोटे छोटे उपाय केल्यामुळे सुद्धा आपल्या घरात असणारी निगेटिव्ह एनर्जी नक्कीच कमी होईल. त्यामुळे जे काही उपाय सांगितले आहे ते नक्कीच करा, म्हणजे तुमच्या घरात असणारी सुद्धा निगेटिव्ह एनर्जी कमी होईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.